चाहुलीन उडती येती गाणी साजणी साजणी नभात नभ दाटून। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे CapCut ॲप येतो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर तिथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या तिथे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करून आपल्या बॅकवरून आपल्या CapCut ॲप येतो। आता इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल, तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या इथं 15 सेकंदापर्यंत घ्यायची। त्यानंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर केल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं इमेजेस जे असतील ते स्प्लिट करायचे। तर आपल्याला बिट 2 वरती इथं यायचं आहे, त्यानंतर इथे स्प्लिट करायचं। परत बिट 3 वरती आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं। परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा। त्यानंतर आपल्या इथं बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। परत नंतर आपल्याला बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बिट 7 वरती इथं काय करायचं, येऊन जायचं आहे। तर बिट 7 वरती इथं येऊन आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करा आणि त्यानंतर ह्या इमेजचा जेवढा काही इथं एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका आणि त्याचसोबत आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका। तर आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस आहेत तर त्या सर्व इमेजेस आपल्याला इथं जे ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला इथं ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर आपल्या इनमध्येच थांबायचं। इनमध्येच आपला जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं भेटणार आहे मित्रांनो। तर वेट करूयात मित्रांनो ॲनिमेशन जे ते लोड होईपर्यंत। तर इथंच बघा इनमध्ये तुम्हाला झूम ऑन अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची टाइमलाईन जी असेल ती 1.1 सेकंद इथं ठेवा। त्यानंतर आपल्या परत नंतर सेकंड इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा इथं जो ॲनिमेशन असेल तो ह्याला इथं अप्लाय करायचा नाही आहे। त्यानंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्या इथं बघा स्विंग बॉटम अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला झूम ऑन द्या। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्या इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। तर अशा प्रकारे इथं आपले जेवढे काही ॲनिमेशन होते तिथं अप्लाय करून झाली। त्यानंतर आपल्या बघा काय यायचं बघा मित्रांनो, सुरुवातीला येऊन जायचे। त्यानंतर 2 इमेजच्या मध्ये तुम्हाला एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तिथं आपल्या ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तिथं द्यायचा आहे। तर आता आपल्या लाईट इफेक्टमध्ये इथे येऊन जायचं। लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर आपला जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो ह्यामध्ये आपल्या इथं भेटणार आहे मित्रांनो। तर वेट करूया मित्र तो लोड होईपर्यंत। तर आता लोड झाले, तर लोड झाल्यानंतर इथं बघा ग्लेअर सेकंड हा जो मित्रांनो असेल मित्रांनो इफेक्ट ट्रान्झॅक्शन इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि त्यानंतर आपल्या वरती यायचं। त्यानंतर अप्लाय टू ऑल करा, म्हणजे जेवढे काय बॉक्स असतील त्या सर्व बॉक्समध्ये हा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय होऊन जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, इथं जे ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट आणि ॲनिमेशन इथं अप्लाय करून झाले। आता त्यानंतर आपल्या ह्या इमेजेसला काही इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे आहेत आता। ओके, तर बघा मित्र, आता आपल्या इथं इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे। तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचे।
त्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं, त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये आपल्या इथं येऊन जायचे. त्यानंतर इथं बघा डायमंड झूम अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि याची जी ॲडजस्टमेंट असेल ती 3 सेकंदापर्यंत इथं करून घ्या. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं आहे. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन 3D स्क्रीन हा जो इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या नेचरमध्ये इथं येऊन जायचं. त्यानंतर पिंक स्नो अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट असेल तर तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. त्यानंतर आपल्या जिथे आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आता इथं आपल्याला कोणत्या इथं इमेजेसला जिथे इथं इफेक्ट द्यायचं नाही, बस एवढेच इफेक्ट जिथे होते मित्रांनो 2 इमेजेसला द्यायचे. तर आता मित्रांनो त्यानंतर आपल्या जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो तसं इथं तुम्ही फॉलो करा. तर आता आपल्याला जिथे काय करायचं 8 सेकंदावर तिथं आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्येच तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इथे इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट त्या इमेज पुरती इथं करून घ्या. त्यानंतर इथं हा जो इफेक्ट असेल तो अशा प्रकारे इथं फुल स्क्रीन करून घ्या मित्रांनो, त्यावरती लॉंग प्रेस करून. त्यानंतर इथं स्प्लिटच्या ऑप्शनवरती इथं येऊन जायचे. त्यानंतर इथं लायटिंग इथं करून घ्यायचे. त्यानंतर ह्याचं जे डुप्लिकेट असेल ते आपल्या इथं परत एकदा करून घ्यायचं डुप्लिकेट याचं, तर डुप्लिकेट करून घ्या. आणि हा जो इफेक्ट असेल मित्रांनो तो आपल्या शेवटच्या इमेजला इथं अशा प्रकारे इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इफेक्टची त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर अशा प्रकारे इथं झाल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन जायचे. परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोल्डर्समध्ये यायचं. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इथं इमेज दिला असेल तो इथं ॲड करून ह्याची ॲडजस्टमेंट आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. तर इथं करून इथं घेतल्यानंतर आपल्या जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो, त्यानंतर त्यावरती क्लिक करून तुम्हाला हवी तिथं त्याची ॲडजस्टमेंट असेल ते अशा प्रकारे इथं तुम्ही करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ आहे तर तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करा, म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तो इथं सेव्ह होण्यामध्ये सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपला जो तो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे ते आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.